उपशाखा प्रमुख सुनीलजी नागवेकर साहेबांचं देखील शुभागमन झालेलं आहे. साहेब आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. 11 आपली प्लेइंग 11ची लिस्ट. दमनाजी गाडवे प्लेइंग 11ची लिस्ट अजूनही दिली नव्हती तुम्ही. मॅच चालू करू नका प्लीज. लिस्टच दिली नाहीये. प्लेइंग 11चे खेळाडू दिले नव्हते आयोजन समितीकडे. हॅलो हॅलो. श्रीदा प्रियांशी नक्ष 11 या संघाकडून आपण पाहतोय या मॅच मध्ये इन ॲक्शन केतन काप, अनिकेत चव्हाण, पार्थ सावंत, अमेय बिरमोळे, राहुल पवार आणि तदनंतर मात्र आपण जर पाहिलं तर चिराग, आदित्य चव्हाण, कैलास काप, संदेश वाल्मिकी, अथर्व डोले आणि दर्शन गुरव. ही प्लेइंग 11ची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचली आहे. टीम श्रीदा प्रियांशी नक्ष 11 या संघाची आणि तदनंतर मात्र दुसरा संघ तो म्हणजे 11 या संघाची देखील प्लेइंग 11ची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. नवनाथजी गाडवे, त्याचप्रमाणे अजित मोहिते, प्रथमेश साळवी, संकेत देवरुकर, श्याम सोलंकी, आदित्य दळवी, समर शेख, तनय भिंगारडे, विनीत कालिंगण, राज विचारे आणि रिजवान खान असे प्लेइंग 11ची लिस्ट आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन राष्ट्रीय कबड्डी पंच व उपशाखा प्रमुख माननीय श्री सुनीलजी नागवेकर साहेब व गट प्रमुख श्री अनिलजी सावळे साहेब काळेवाडी यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. तरी आलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. क्रिकेटचा महासंग्राम भव्य दिव्य देखणं डोळ्याचं पार न फेडणारं आयोजन तुम्ही आम्हा सगळ्यांच्या भेटीला आली आहे. ही स्पर्धा SVPL 2025 सीझन 2. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे, एक्स्ट्रा प्लेयर आलेला नाहीये. दोन्ही कर्णधार आपला एक्स्ट्रा प्लेयर अजूनही आलेला नाहीये समालोचन कक्षामध्ये. पहिलाच बॉल राज विचारे स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय बॅटरला आणि आता धावबाची संधी. सर नाशिर शेख आता मात्र थर्ड अंपायरची मदत मागतायत. पार्थ सावंतला आपण पाहतोय इन ॲक्शन आणि त्याच्या समवेत आपण जर पाहिलं तर अनिकेत चव्हाण. नासिर सर तुम्हीच रिव्ह्यू घेतलाय ना? येस, नासिर सरांनीच हा रिव्ह्यू घेतलाय. स्ट्रेट अंपायर नासिर शेख त्यांच्या समवेत आपण पाहतोय सर सुबोध गडसे, थर्ड अंपायर सूर्यकांतजी अडाव आता मात्र पडताळणी करत असताना पाहायला मिळतील. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. दुसरी रजनी या स्पर्धेची. सगळ्यांनाच उत्कंठा या स्पर्धेची. स्पर्धा कोण जिंकणार? मालिकावीराचा पुरस्कार, बेस्ट बॅटरचा पुरस्कार, बेस्ट बॉलरचा पुरस्कार कोणाला मिळणार? उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस. उद्याच्या रजनीमध्ये ते उत्तर तुमच्यापर्यंत पोहोचेल.
बॉलिंग स्पोर्टच्या माध्यमातून अगदी नवीन लिंकच्या माध्यमातून तुम्ही या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. तर त्याची पडताळणी केली जाते सर सूर्यकांतजी अडव यांच्या माध्यमातून. नवीन लिंक, कारण 12 तासानंतर मात्र नवीन लिंक येते आणि आता मात्र नॉट आउट पंचांचा निर्णय आलाय. नॉट आउट, अगदी योग्य डिसिजन पाहायला मिळतोय. हा, रेलिंग वरती जोर देऊ नका. प्रेक्षकांना विनंती आहे, प्लीज थोडं आपण सहकार्य करा. सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे, रेलिंग वरती जोर देऊ नका. विनंती असेल, अपघात होण्याची शक्यता आहे. सोडून दिलाय बॉल, राजचा हा बॉल सोडून दिलाय. अजित मोहिते येस्टनच्या मागे वाईट बॉल पंच घोषित करतायत. अतिरिक्त धाव आली आहे, टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या आता जाऊन पोहोचली. धाव फलकावरती टीमची 2 ऑन बोर्ड. चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगतीये. कडक मॅच, दुसरी रजनी या स्पर्धेची. हा क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय आणि या महासंग्रामातील दुसऱ्या रजनीमधील एक मोठा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळतोय. अनिकेत चव्हाणला आपण पाहतोय एका बाजूला आणि त्याच्या बाजूला जर आपण पाहिलं तर त्याच्या विरुद्ध अजित मोहितेला आपण पाहतोय. ही डू ऑर डाय मॅच टीम 11 संघासाठी. पुढचा बॉल राजचा, यावेळेला चांगला बॉल, दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहे श्याम मोकाशी. काय क्षेत्ररक्षण केले पहा. धावा अडवल्यात आपल्या संघासाठी. विनीत त्या ठिकाणी होते. विनीत यांच्या माध्यमातून ते क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्यांनी बॉलला अडवलं जरूर त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. धावा अडवल्यात आपल्या संघासाठी आणि ते करणं मात्र गरजेचं आहे. अगदी कल्पेश मोहिते देखील या मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळतात. अजित मोहिते यांचे बंधू. पुढचा बॉल ड्राईव्ह केला ऑन साइडला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. प्रथमेश साळवी याच खेळाडूने सकाळच्या सत्रामध्ये काय झेल पकडला होता. तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करत असताना पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट केली आहे. धावा झाल्यात आता धाव फलकावरती 4 ऑन बोर्ड. अनिकेत चव्हाण ब्रँडेड षटकार पाहायला मिळालाय. दिशा दिली आहे, बॉलला पाठवले. ओव्हरची कव्हर आलाय षटकार अनिकेतच्या बॅट मधून. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. षटकार आलाय बॅटर अनिकेत चव्हाण अंड्याच्या बॅट मधून. 10 धावा धाव फलकावरती. हुकमी एक आहे केतन काप यांचा हा खेळाडू. स्वतः संघ मालक रुपेश आंबेकर, केतन काप, वसंतजी सकपाळ यांचा संघ, श्रीदा प्रियांशी, नक्ष 11. यावेळेला ड्राईव्ह केलाय मिड ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक कोणत्याही प्रकारची चूक करणार नाहीयेत. नवनाथ गाडवे स्वतः त्या ठिकाणी तैनात. धाव मात्र येत नाहीये. आता हा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 10 धावा धाव फलकावरती झाल्यात. ओव्हर नंबर 1 चा खेळ. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक राज विचारे गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतोय. डू ऑर डाय हा उडवलाय बॉल. अनिकेत चव्हाण अंड्याच्या बॅट मधून आलाय दर्जेदार षटकार. पहिल्या ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय. 16 धावा धाव फलकावरती झाल्या. 2 षटकार अंड्याने ठोकलेत. पहिल्या षटकामध्ये मॅन्डेटरी पॉवर प्ले. ओव्हर नंबर 2 प्रथमेश साळवी. अष्टपैलू खेळाडू, ऑलराऊंडर परफॉर्मन्स दिला या खेळाडूने या संपूर्ण स्पर्धेमध्ये. टीम 11 संघाकडून खेळत असताना आज मात्र संघाला गरज आहे डू ऑर डाय. महत्वाची लढत आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये टीम 11 या संघासाठी. आणि समोरचा संघ देखील आपण पाहिलं तर टीम श्रीदा प्रियांशी, नक्ष 11, केतन काप, रुपेश आंबेकर, वसंतजी सकपाळ यांचा संघ. हो पहिला बॉल पिक केलाय. पारते बॉलला फेकून दिले सीमारेषा पलीकडे. आलाय सिक्सर.
बरोबर बॉल पिक केलाय. पार्थ सावंतने ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. अगदी लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये धमाका केला होता या फलंदाजाने. मालिकावीराची दुचाकी ऍक्टिव्हा याच फलंदाजाने पटकावली होती आणि तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये त्याच्याच बॅटमधून हा आलाय षटकार. 22 धाव फलकावरती 22 ऑन बोर्ड. हा क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून ही सर्व क्षणचित्रे टिपली गेली आहेत. अगदी क्लीन नीट आणि थेट असं प्रक्षेपण सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर विपुलदादा पंडुलकर यांचं शुभ आगमन. प्रोलिंग स्पोर्टची सर्वे सर्वात त्यांनी देखील खूप साऱ्या शुभेच्छा या संपूर्ण आयोजन समितीला दिल्या गेल्या आहेत. आणि आता मात्र हा निर्धाव बॉल येताना पाहायला मिळतोय. बॉल पिचिंग झाल्यानंतर खूपच उसळी घेतली आहे बॉलने. बॉल गेल्याबरोबर यष्टीरक्षक अजित मोहिते यांच्या हातामध्ये. सकाळच्या सत्रामध्ये अजित मोहितेची बॅट बोलली. सकाळच्या सत्रामध्ये सूर्या नायडूची बॅट बोलली. त्याने अर्धशतक झळकावलं. अकुटप्प्याचा बॉल पूल करत असताना उंची जास्त गाठली आहे. राज आहेत, कोणत्याही प्रकारची चूक करणार नाहीये. झेल पकडलाय आणि विकेट आली आहे. फलंदाज पार्थ आउट. चिराग गतवर्षी 11 या संघाकडून पाहायला मिळाला होता. हा विस्फोटक फलंदाज मॅन फ्रॉम शिवडी. हा ताकदवार खेळाडू, हा विस्फोटक फलंदाज आहे, मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि नक्कीच आपण पाहिलं तर इंजमा मुलक पाकिस्तानचा खेळाडू. अगदी तशाच पद्धतीची शरीर यष्टी पाहायला मिळते. अगदी तशाच पद्धतीची आपण पाहिलं तर त्याचा स्टान्स आणि अगदी बरोबर जागेवर उभं राहून फटके खेळण्याची क्षमता असणारा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. चिराग राग काढला होता मागील वर्षी या खेळाडूने. काय बॅटिंग केली होती अफलातून. डेंजरस फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. विस्फोटक हा चिराग मैदानाच्या आतमध्ये. नक्ष 11 संघ 22 धाव फलकावरती झाले. 22 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. त्याच्या समोर अनिकेत चव्हाण अंड्या आयकॉन खेळाडू. प्रथमेश साळवी. नेक्स्ट बॉल. ओहो चांगला बॉल. पंचांकडे अपील. अपील उचलून धरतील का पंच? यस फलंदाज बाद. फलंदाज बाद आहे आणि आता चिरागची खेळी संपुष्टात. विकेट. पंचांचा निर्णय अंतिम राहील. योग्य डिसिजन दिला जातोय पंचांच्या माध्यमातून. अगदी असं वाटलं की बॅटला स्पर्श करून हा बॉल ट्रॅव्हल झाला यष्टीरक्षक अजित मोहितेच्या हातामध्ये आणि तदनंतर मात्र सेलिब्रेशन पाहायला मिळते. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय प्रथमेश साळवीचा हा बॉल बॅटला स्पर्श केलाय. यस आणि आता मात्र ही विकेट आली आहे. चिराग माघारी परतताना पाहायला मिळतोय. विस्फोटक फलंदाज मैदानाच्या बाहेर. प्रथमेश साळवीने काम करून दिले आपल्या संघासाठी. पहिल्या बॉलवर षटकार, दुसरा बॉल निर्धाव, तिसऱ्या बॉलवर विकेट आणि चौथ्या बॉलवर देखील विकेटच पाहायला मिळते. चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर धावा खर्च केल्या होत्या. राज विचारेला आपण पाहिलं तर तब्बल 2 षटकार अनिकेत चव्हाण अंड्याने ठोकले आणि तदनंतर मात्र प्रथमेश साळवीचं हे षटक. आतापर्यंत 6 धावा त्याने खर्च केले. 2 मोठ्या विकेट्स पटकावलेत आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. काळ चौकीचा हार्दिक पांड्या. अमय्य बिरमोळे विकेट हॅट्रिक पूर्ण केली या गोलंदाजाने पहिली या संपूर्ण स्पर्धेतील. तोच मैदानाच्या आतमध्ये जात असताना पाहायला मिळतोय अमय्य बिरमोळे. आज बॅटिंग करावी लागेल. 2 मोठ्या विकेट्स आल्या आहेत. यष्टीरक्षक अजित मोहिते आयकॉन खेळाडू कानमंत्र देताना पाहायला मिळते. प्रथमेश साळवीला हा कानमंत्र दिलाय. नवनाजी गाडवे स्वतः संघ मालक. श्याम सोलंकी, रिजवान खान. चांगली स्टारकास्ट पाहायला मिळते टीम 11 संघाकडून. आदित्य दळवी नाव विसरून चालता येणार नाहीये मॅच मध्ये. काय बॅटिंग केली आदित्य दळवीने. एडीची बॅट बोलली आहे. संकेत देवरूकरची देखील आपण पाहिलं तर त्याला 7 लाभली आहे. चांगली स्टारकास्ट. ओ यावेळेला आता वाईट बॉल पंच घोषित करतायत. अतिरिक्त धावाली एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. अवे फ्रॉम द बॉडी बॉल हाताळण्याचा प्रयत्न यशस्वी राहिलाय. हा वाईट बॉल पंच घोषित करतायत. अतिरिक्त धावाली आहे. 23 धाव फलकावरती झाल्या आहेत. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. श्रीदा प्रियांशी नक्ष 11 हा संघ दुसऱ्या रजनीमध्ये. ओहो यावेळेला चांगला बॉल आतमध्ये आलाय. प्रथमेश साळवी हिरो ठरतोय या मॅच मध्ये. आणखीन एक चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय.
6 डॉट बॉल, विकेट विकेट. व्हाईट बॉल हाताळल्यानंतर आणखीन एक डॉट बॉल आलाय प्रथमेश साळवीच्या या षटकामध्ये. 5 बॉल आतापर्यंत त्याने हाताळले, 7 धावा त्याने खर्च केले, 2 विकेट्स पटकावलेत प्रथमेश साळवी. पुढचा बॉल सोडून दिलाय, आणखीन एक व्हाईट बॉल पंच घोषित करतायत. अतिरिक्त धाव आली आहे, एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धाव संख्या आता 1 ने पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचली धाव फलकावरती टीमची. आता मात्र 24 या आकड्यावर 24. बुम बुम बुमरो त्याची बॅटिंग पाहायला मिळाली या संपूर्ण स्पर्धेमध्ये. चांगली बॅटिंग त्याने केली आहे. यावेळेला पिक करत असताना बॉलला पाठवले सीमारेषा पलीकडे. अमय बिरमोळेच्या बॅट मधून आलाय सिक्सर. म्हणजेच 2 ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 15च्या सरासरीने 30. डीजे छोटू, आपण माईची संपर्क साधा, विनंती असेल. एक चांगले योगदान डीजे छोटू यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. संपूर्ण स्पर्धेमध्ये खूप सारी मेहनत त्यांनी देखील घेतली आहे. जो आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मात्र डीजे छोटू यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. रिजवान आता गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. रिजवान खान डावखुरा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतोय. 30 धावा धाव फलकावरती 15च्या सरासरीने 2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. या संपूर्ण स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर रिजवान डावखुरा गोलंदाज रिजवान खान मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 3 हाताळत असताना त्याला आपण पाहतोय. हे चांगलं आयोजन, भव्य दिव्य आयोजन. शिवडी विधानसभेतील अगदी प्रत्येक खेळाडूला संधी दिली गेली आहे. संधीचं सोनं मात्र करत असताना पाहायला मिळत आहेत. आयकॉन खेळाडू 10 संघांचे 10 आयकॉन खेळाडू, 10 संघांचे 10 संघ मालक, 15 जणांचा स्क्वॉड. पहिला बॉल उडवलाय. हेलिकॉप्टर पाहायला मिळालाय आणि व्यासपीठाला सलामी देणारा फटका. अनिकेत चव्हाण अंड्याच्या बॅटमधून षटकार. ऍक्शन रिप्ले, काय फटका खेळलाय. जवाब स्ट्रोक, बरोबर बॉल पिक केलाय. हेलिकॉप्टर पाहायला मिळाला, मिली हेलिकॉप्टर, आणि हा षटकार त्याच्या बॅटमधून. 36 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. स्ट्रोक चांगला होता, बॅटमधून धावा आल्या 6. अनिकेत चव्हाण अंड्याच्या. रिजवान खानला आपण पाहतोय गोलंदाजीसाठी ओव्हर नंबर 1 हाताळत असताना तो आपण पाहतोय. पहिल्या बॉलवर त्याच्या षटकार अनिकेतने ठोकलाय. 36 धावा धाव फलकावरती झालाय. 2.1 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. यावेळेला आणखीन एक बॉल निघून जाईल सीमारेषा पलीकडे. अंड्याच्या बॅट मधून आणखी एक SVPL षटकार. अंड्याची बॅट बोलली आहे. 2 बॉलवर 2 मोठे षटकार पाहायला मिळतात. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो. हा बॉल पिक केलाय, बॅकफुटवर आली, त्यानंतर मात्र या बॉलला फक्त दिशा दिली, बॉलला ढकलून दिलं सीमारेषा पलीकडे. षटकार अनिकेत चव्हाणच्या बॅट मधून धावा झाल्या धाव फलकावरती आता 42. 2 गडी माघारी परतले. 2.2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. रिजवान खानचं हे महागडे षटक, कारण 2 बॉलवर 2 षटकार ठोकलेत फलंदाज अनिकेत चव्हाणने. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर 7 बॉलवर 7 षटकार ठोकणारा खेळाडू संकेत कदम. सकाळच्या सत्रामध्ये तो विक्रम या मैदानामध्ये केलाय. अगदी महापौर चषकामध्ये देखील तो विक्रम 6 बॉलवर 6 षटकार ठोकल्यानंतर मात्र शिवसेना प्रमुख चषक या स्पर्धेमध्ये संकेत कदमच्या नावावर राहिलाय. तो म्हणजे 7 बॉलवर 7 षटकार ठोकण्याचा विक्रम. ओ चांगला बॉल, चांगला कमबॅक. हा बॉल आता मात्र निर्धाव येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल येईल. 42 धावा धाव फलकावरती झालेत. 42 ऑन बोर्ड. यावेळेला आणखीन एक स्ट्रोक. याही बॉलला पाठवले सीमारेषा पलीकडे. अनिकेत चव्हाण अंड्याच्या बॅट मधून आलाय सिक्सर. काय फटका खेळलाय. बरोबर बॉल हाताळला होता, बरोबर बॉलला पिक केलं, बरोबर बॉलला उडवून दिले सीमारेषा पलीकडे अनिकेत चव्हाण अंड्याने.
यावेळेला चेंडूला सन्मान दिलाय, दिशा दिली आहे आणि हा बॉल जर आपण पाहिलं तर आता निघून देखील गेलाय सीमारेषा पलीकडे. अनिकेतच्या बॅट मधून आलाय चौकार. या पुढील सामना टीम चिंतामणी 11 विरुद्ध मितांश 11. यावेळेला पुन्हा एकदा दिशा दिली आहे आणि याही बॉलला पाठवलंय अलॉंग विथ द कार्पेट. अनिकेत चव्हाणने ठोकलाय आणखीन एक दर्जेदार चौकार. या षटकाचा जर विचार केला तर तब्बल या षटकामध्ये 3 षटकार 2 चौकार ठोकलेत अनिकेत चव्हाणने. अंड्याची बॅट बोलली आहे या षटकामध्ये. 10 बॉल मध्ये वैयक्तिक 39 धावा आतापर्यंत त्याने केल्यात या मॅच मध्ये. अमय बिरमुळे त्याला साथ देतोय चांगलीच. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा हा फटका, काय फटका खेळलाय. चांगला स्ट्रोक, चांगलं कनेक्शन, प्रॉपर टायमिंग आणि बॉल निघून गेल्या सीमारेषा पलीकडे. चौकार. आता टीम मडल टीम मीटिंग घेतली जाईल टीम 11 या संघाकडून, कारण 3 ओव्हर मध्ये जर आपण पाहिलं तर तब्बल 56 धावा ठोकल्यात आतापर्यंत. 2 गडी देखील माघारी परतलेत. श्रीदा प्रियांशी नक्ष 11 हा संघ बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. समोरच्या संघाने म्हणजेच टीम 11 या संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला आणि तदनंतर मात्र आपण पाहिलं तर अनिकेत चव्हाणची बॅट बोलते या मॅच मध्ये. बॅट मधून धावा येत आहेत त्याच्या. राज विचारे, पहिला बॉल राजचा. अमयसाठी बॉलला उडवून लावलंय अमयने. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. आलाय अमयच्या बॅट मधून चौकार. काय बॅटिंग करत असताना पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज बॅट मधून धावा येत आहेत. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय शफल झाले. ऑफस्टिकच्या बाहेरचा हा बॉल, त्याला पीक केलं, त्याला पाठवलं सीमारेषा पलीकडे. हा चौकार येताना पाहायला मिळतोय. 60 धावा धावफलकावरती झालेत. 2 गडी माघारी परतलेत. राजचा पहिला बॉल त्याच्यावरती आलाय चौकार. आतापर्यंत 20 धावा खर्च केल्यात राज विचारेने. 7 बॉल हाताळत असताना 20 धावा आतापर्यंत त्याने खर्च केल्यात. अजित मोहितेला आपण पाहतोय इन ऍक्शन. आयकॉन खेळाडू म्हणून आपण पाहतोय अजित मोहिते यांना. टीम 11 संघाकडून काय खेळ केला होता सकाळच्या सत्रामध्ये याच अजितने, आणि तोच अजित इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतो या मॅच मध्ये. सर्वच चाहते आज मात्र क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी पाहायला मिळत आहेत. अगदी दर्दी प्रेक्षक गर्दी करतायत. जिथे जाईल तिथे प्रेक्षक आहेत हे क्रिकेटचे चाहते. राज नेक्स्ट बॉल, फटका खेळलाय, फसलाय फटका. यष्टी रक्षक अजित मोहिते बॉलच्या खाली जज करतोय. सोप्पा झेल, विकेट. फलंदाज अमय बिरमोळे आउट. आता नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आदित्य चव्हाण बॅटिंग साठी येत असताना पाहायला मिळतील. नवीन फलंदाज अनिकेत चव्हाणच्या समवेत आदित्य चव्हाण मैदानाच्या आतमध्ये. चला थोडं स्पीडअप घ्या, कारण अजून एक सामना आजच्या रजनीमधील कंप्लीट करायचा आहे.
पुढचा बॉल, यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळाला, हा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. राज त्याने विकेट मिळवून दिले आपल्या संघासाठी. समोर जर आपण पाहिलं तर नवीन फलंदाज आदित्य. पुढचा बॉल, हो हो क्या बात है, डोळ्याचा पार न फेडणारा फटका पाहायला मिळालाय. शॉट ऑफ द नाईट, बॉल निघून गेला सीमारेषा पलीकडे, आलाय षटकार. उलट्या बॅटने बरोबर मन बदललं आणि तदनंतर मात्र हा फटका, ओहो क्या बात आहे, काय फटका खेळला आदित्य चव्हाण यांनी. षटकार त्यांच्या बॅट मधून आपण पाहायला मिळालाय आणि आता मात्र या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती 66. यावेळेला पिक केलाय, स्टँड अँड डिलिव्हर, हँडसम, बॉल निघून जाईल सीमारेषा पलीकडे, आलाय सिक्सर. षटकार आलाय. फलंदाज आदित्य चव्हाणच्या बॅट मधून 2 षटकार आतापर्यंत त्याने ठोकलेत. आदित्य दळवी, आदित्य चव्हाण, प्रथमेश नाना पवार, प्रथमेश लांडगे ही नावं मात्र झळकली आहेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. यावेळेला 2 धावा घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव होईल का पूर्ण? अजित आहेत, कोणत्याही प्रकारची चूक करणार नाहीयेत आणि आता विकेट गमावली आहे. काहीच गरज नव्हती असं सांगितलंय अनिकेत चव्हाणने आदित्यला. काहीच गरज नाहीये, सर्व प्रेक्षक देखील तेच सांगतायत, गरजच नाहीये धाव घेण्याची. 1 धाव ऑलरेडी आली होती आणि तदनंतर मात्र आता स्वतःच विकेट गमावली आहे, स्वतःचीच. नवीन फलंदाज स्वतः संघ बालक मैदानाच्या आतमध्ये केतन काप. कालच्या सत्रामध्ये चांगला खेळ केतन कापने केला होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतो, हलक्या हाताने ढकललेला चेंडू, 1 धाव पूर्ण केली होती. क्षेत्ररक्षक तैनात होते, त्याने कोणत्याही प्रकारची चूक केली नाहीये आणि तदनंतर मात्र अजितने हा बॉल पकडला आणि थ्रो केलाय नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि आता आदित्य चव्हाण आउट. आज युवराज चव्हाण यांचा वाढदिवस, थोड्याच वेळामध्ये हा वाढदिवस देखील साजरी केला जाईल. असं एक योगायोग पाहायला मिळतो. SVPL देखील आली आणि युवराजचा वाढदिवस देखील आलाय. 73 धावा धावफलकावरती झाल्या, 4 गडी माघारी परतलेत. 4 ओव्हरचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. शेवटचे 12 चेंडू शिल्लक. प्रथमेश साळवी गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला केतन काप, काय चौकीचा शिखर धवन मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल समोर, थुई थुई नाचतोय मोर, बॉल चाललाय समोर, षटकार. काय चौकीचा शिखर धवन. ऍक्शन रिप्ले, बरोबर बॉल अगदी सरळ रेषेमध्ये, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, हँडसम, बॉल निघून गेलाय सीमारेषा पार, आलाय षटकार. केतन कापच्या बॅट मधून 79 ऑन बोर्ड. 79 धावा धावफलकावरती झाले. 4 गडी माघारी परतले. 4.1 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त. पहिल्याच बॉलवर षटकार. केतन काप स्वतः संघ मालक. यावेळेला चांगला बॉल, पंचांकडे अपील केली आहे, अपील मात्र पंचांनी फेटाळली आहे आणि तदनंतर मात्र लेग बाईची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. एटी 80 धावा धावफलकावरती झाल्या. 4 गडी माघारी परतले. 4.2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला. आता स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय अनिकेत चव्हाण अंड्या. 10 बॉल मध्ये 39 धावांवर तो बॅटिंग करतोय.
उलटा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. हा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. बॅटिंग करावी लागेल अनिकेतला, कारण 4.3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत आता समाप्त झालाय. 80 धावा धाव फलकावरती झाल्या. शेवटचे 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत ओव्हर नंबर 5 मधील. यावेळेला फटका फसलाय, उंची जास्त आहे. राज बॉलच्या खाली, कोणत्याही प्रकारची चूक करणार नाहीये हा राज. आणि आणखीन एक विकेट. फलंदाज अनिकेत चव्हाण आउट. राहुल पवार म्हणजेच रैना मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. अनिकेत चव्हाण बाद झाल्यानंतर चांगली बॅटिंग अनिकेत चव्हाण यांनी केली. 11 बॉल मध्ये आपण पाहिलं तर 39 धावा त्याने बनवल्या आणि तदनंतर मात्र आता माघारी परतलाय अनिकेत. आयकॉन खेळाडू श्रीदा प्रियांशी नक्ष 11 या संघाचा आयकॉन खेळाडू स्वतः संघ मालक मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅटिंग करत असताना पाहायला मिळत आहेत. केतन काप त्याच्याच बॅटमधून षटकार आणि तदनंतर मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राहुल पवार. 4.4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 80 धावा धाव फलकावरती झाल्यात. 5 गडी माघारी परतले. अर्धा संघ माघारी. नवीन बॅटर राहुल. हो फटका खेळलाय समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत संकेत. लॉंग ऑनला कोणत्याही प्रकारची चूक करणार नाहीयेत. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. धाव संख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती टीमची आता 81 81 धावा धाव फलकावरती झाल्यात. 81 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट. केतन काप स्ट्रायकिंग एंडला स्वतः संघ मालक. षटकार त्याने ठोकलाय पहिल्याच बॉलवर. तो बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. यावेळेला लो फुल टॉस पिक केलाय आणि या बॉलला देखील पाठवले सीमारेषा पलीकडे. वन बाउंड चेंडू जाईल सीमारेषा पार. आला चौकार केतनच्या बॅट मधून. चांगली बॅटिंग केतन काप करतोय आपल्या संघासाठी. लो फुल टॉस त्याला पिक करत असताना फक्त दिशा दिली ऑन साइडला. बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे आणि या चौकार आलाय. 4 धावांच्या मदतीने ओव्हर नंबर 5 चा खेळ आता समाप्त झालाय. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावरती 85. सचिन पाटणकर आपण पाहतोय त्यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन. स्वतः डायगाव प्रीमियर लीग या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि त्यांची देखील उपस्थिती या संपूर्ण स्पर्धेमध्ये. या शिवडी विधानसभा प्रीमियर लीग म्हणजेच शिवसेना प्रमुख चषक ही स्पर्धा पाहण्यासाठी त्यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. ओव्हर नंबर 6 नवीन गोलंदाज स्वतः संघमालक नवनाथ गाडवे. धावा झाल्यात 85. 5 गडी माघारी परतलेत. राहुल पवारला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला जर आपण पाहिलं तर केतन काप. सावली क्रिएशन्स यांच्या माध्यमातून विशेष डिझाईन केलेले किट्स. 10 संघ. पहिला बॉल सोडून दिलाय आणि हा सोडून दिलेला बॉल मात्र जर आपण पाहिलं तर आता रिव्ह्यू घेतलाय. यस पिचिंग पडताळली जाते. पंचांनीच रिव्ह्यू घेतलाय. यस पंचांनी रिव्ह्यू घेतलाय. सरांनी रिव्ह्यू घेतलाय. पडताळणी केली जाईल. सर सूर्यकांत अडव यांच्या माध्यमातून आता मात्र पडताळणी केली जाते. पिचिंग पडताळली जाते. अगदी सूर्यकांत अडाव अगदी महाराष्ट्रातील कडक शिस्तीचे पंच म्हणून ज्यांची ओळख ते मात्र पडताळणी करतायत. हा रेलिंग वरती जोर देऊ नका प्रेक्षक. लाईनच्या आतमध्ये बॉल पडलाय. मग व्हाईट बॉल आहे. बरोबर योग्य डिसिजन दिलाय. व्हाईट बॉल असेल. रेलिंगवर जोर देऊ नका प्रेक्षकांना विनंती आहे. स्ट्रायकिंग एंडला पाहतोय आपण राहुल पवार. ओहो चांगला बॉल. नवनाथ यस्ट्यांच्या मागे अजित. हा डॉट बॉल आलाय. हा हुक मी एका या संघाचा 11. वाघ मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. वाघाचा दरारा कायमचा. पिक केलाय राहुलने. बॉलला पाठवलंय सीमारेषा पलीकडे. आलाय राहुलच्या बॅट मधून षटकार.
बॅट मधून धावा येत आहेत. शेवटच्या षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे. टीम श्रीदा प्रियांशी नक्ष 11 चांगल्या फॉर्म मध्ये. ऍक्शन रिप्ले खूपच सफल झाले होते. बरोबर बॉलला पिक केले, बरोबर बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे. डीप स्क्वेअर लेग मध्ये असणारा क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरून बॉल निघून गेला सीमारेषा पार. आलाय षटकार आणि या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 92 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट. 5.2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय राहुल. हो, राहुलने दिलीये हुल. बॉल झालाय गुल. आलाय षटकार. लाजवाब स्ट्रोक. ऍक्शन रिप्ले. उलट्या बॅटने बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे. लेग स्पॅचचा आता टॉस केला जाईल. चिंतामणी 11 आणि बितांशी 11 दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे टॉस साठी या. काय स्ट्रोक खेळलाय. प्रो लीग स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण पाहतोय ही सर्व क्षणचित्र. अगदी क्लीन, नीट आणि थेट असं प्रक्षेपण. $98. माजी नगरसेवक माननीय श्री दिलीपजी शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते पुढील सामन्याचा आता मात्र टॉस केला जाईल. चालू असलेल्या सामन्याच्या मध्यंतरानंतर मात्र पुढील सामन्याचा टॉस होईल. 98 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट. 2 बॉलवर 2 षटकार ठोकलेत फलंदाज राहुलने आणि राहुल पवारची पॉवर पाहायला मिळते. हो, यावेळेला दांडीगुल. यस्ट्या उद्वस फर्निचर डिस्ट्रॉयड आणि विकेट. फलंदाज राहुल पवार आउट. राहुल पवारची विकेट. खूपच सफल झाले होते. अंदाज घ्यायचा होता आणि तर मात्र आपण पाहिलं तर ही विकेट आली आहे. फलंदाज राहुल माघारी परतलाय. 98 धावा धाव फलकावरती झाल्यात. 6 गडी माघारी परतलेत. नवीन फलंदाज आपण पाहतोय बॅटिंग साठी येत असताना अथर्व. युवा उद्योन्मुख फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. युवा टॅलेंटेड हा फलंदाज आहे. मैदानाच्या आतमध्ये आलाय अथर्व ढोले. अथर्वने षटकार टोकला तर शैलेश हरबळकर यांच्याकडून ₹500 पारितोषिक दिलं जाईल फलंदाज अथर्व ढोलेला. हा अथर्व त्यांच्याच तालमीत तयार झालेला फलंदाज आहे आणि तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतोय अथर्व ढोले. अगदी क्रिकेटचे धडे निलेश हरबळकर, शैलेश हरबळकर यांच्याकडून घेतलेत. या फलंदाजाने तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. त्याची वर्डी लागले. तो बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतोय. 98 धावा धावफलकावरती झाल्यात. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. लास्ट 2 बॉल्स टू गो. हो, यावेळेला सोडून दिलाय बॉल. सोडून दिलेला हा बॉल. आता मात्र पंच वाईट बॉल घोषित करतायत. वाईट बॉल. नो बॉल साठी बॅटिंग करत असलेल्या संघाने आता मात्र रिव्ह्यू घेतलाय. बीमर पडताळला जाईल पंचांच्या माध्यमातून. सर सूर्यकांतजी अडाव त्याची पडताळणी करतायत. क्रिकेटचा महासंग्राम. दर्दी प्रेक्षक गर्दी करतायत. आज रविवार. उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस. शेवटची रजनी. कोण जिंकणार ही स्पर्धा. पर्व 2 कोणाच्या नावावर होणार. गतवर्षी संदीपजी इंगळे, शिवाजी दरेकर यांचा संघ ही स्पर्धा जिंकला होता आणि आता मात्र ही स्पर्धा कोण जिंकणार या वर्षी पाहायचंय. यस, इट्स नो बॉल. रिव्ह्यू घेतला होता. यस, बिमरचा नो बॉल पंचांनी घोषित केलाय. ऑलरेडी इकडे पंचांनी बघितलेला आहे. थर्ड अंपायरने तो निर्णय मात्र योग्य आहे. नो बॉल राहील. पंचांचा निर्णय अंतिम असेल. जो नो बॉल दिलाय तो योग्य राहील. आपण याची नोंद घ्या. विनंती असेल टीम 11. चला, वेळेचं बंधन आहे. आपण याची नोंद घ्यायची आहे. विनंती असेल. नो बॉल दिलाय पंचांनी आणि नो बॉल राहीलच. बीमर पडताळला गेलाय पंचांच्या माध्यमातून. नो बॉल. पुढील बॉल फ्री हिट. अथर्व स्ट्रायकिंग एंडला.
चांगला बॉल, फ्री हिटचा बॉल होता, क्षेत्ररक्षक आहेत आणि तोपर्यंत एक धाव पूर्ण केली आहे. शंभर धावा धावफलकावरती झाल्यात. श्रीदा प्रियांशी नक्षी 11. शेवटचा चेंडू शिल्लक. कोण क्वालिफाय होणार? हो, केतन काप हिरो ठरतोय या मॅच मध्ये. बॅट मधून धावा आल्यात, बॅट बोललीये केतन कापची आणि आलाय षटकार. 4 बॉल मध्ये वैयक्तिक नॉट आउट, 16 धावा त्याने केल्या आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर 106. जिंकण्यासाठी 107 धावांचं लक्ष्य. चांगली बॅटिंग केली आहे काय चौकीचा शिखर धवन. केतन कापच्या बॅट मधून धावा आल्यात. नेक्स्ट मॅच आता टॉस केलं जाईल. टीम चिंतामणी 11 आणि त्यांच्या विरुद्ध मितांश 11. माजी नगरसेवक माननीय श्री दिलीपजी शिंदे साहेबांना विनंती असेल, साहेब आपण या, आपल्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जाईल. माननीय श्री दिलीपजी शिंदे साहेब, आपल्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जातोय, विनंती असेल आपण या. टॉस केला जाईल साहेबांच्या शुभ हस्ते. छोटू पवार साहेब, यस, राष्ट्रीय कबड्डी पंच सुनीलजी नागवकर साहेबांचा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. साहेबांची देखील उपस्थिती या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. आम्ही देखील पाहिले खूप साऱ्या स्पर्धा. सरांनी पंच म्हणून अगदी यशस्वीरित्या त्यांनी धुरा सांभाळली आणि आज मात्र आपण पाहतोय शिवसेना प्रमुख चषक या स्पर्धेमध्ये साहेबांची उपस्थिती. महिला गटप्रमुख विचारे मॅडम ताईंचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. ताई, आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. सुनीलजी नागवेकर साहेबांचा सन्मान व्यासपीठावरती केला जातो आयोजन समितीच्या माध्यमातून. हा साहेब, आपल्या शुभ हस्ते आता टॉस केला जाईल. अनिलजी सावळे साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. साहेब, आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. आता टॉस केला जातोय. पुढील मॅचचा आता टॉस केला जाईल. प्रथमेश आणि त्याच्या समोर जर आपण पाहिलं तर बुमरो साहेबांच्या शुभ हस्ते, माजी नगरसेवक दिलीपजी शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते या मॅचचा आता टॉस केला जातोय. आजच्या रजनीतील शेवटचा सामना. SVPL इज अ कॉल. यस, बरोबर टॉस जिंकलाय महेश चिलवलकर. प्रथमतः निर्णय काय असेल? फिल्डिंग करण्याचा निर्णय तुम्ही स्वीकारलाय. तुमची बॅट बोलते, बॅट मधून धावा येत आहेत. समोर जर आपण पाहिलं तर गौरांग पारसेकर, त्याच्याविषयी काय सांगाल? तुमच्या स्वतःविषयी काय सांगाल? या संपूर्ण स्पर्धेमध्ये तुमची जी बॅटिंग राहिली आहे ना, ती अखंड या मॅच मध्ये अगदी तुमच्या बॅट मधून धावा आल्यात. कसं झालं होतं पहिल्या मॅचच्या वेळी, गौरांग आणि सुचित माझ्यावर ओपनिंग कोण येणार, तर गोविंदा बोलला सुचितला घेऊन जा, पण मी म्हटलं नको, म्हटलं गौरांगला घेऊन जातो. म्हणजे माझा एक सेन्स असतो क्रिकेट खेळताना, मी काहीतरी वेगळं करायला जातो आणि त्यामध्ये सक्सेस झालं तर झालं. आणि मागील मॅच बद्दल काय सांगाल? सुचित कदमने जे शेवटचं षटक हाताळलं होतं त्या मॅच विषयी काय सांगाल? त्या मॅच वेळेस तुम्ही कमबॅक केलं या संपूर्ण स्पर्धेमध्ये. हो, ती तर मॅच डू ऑर डाय होती माझ्यासाठी आणि माझ्या संघासाठी. 16-18 रन त्याने थांबवले, ते खूप चांगलं केलं. कारण या मैदानात 18 रन थांबवणे म्हणजे मुश्किल आहे बॉलरसाठी. मी पण टाकतो बॉलिंग, मला पण थोडी भीती वाटते ते 18 रन थांबवताना. आणि तुमचा जो लकी नंबर आहे 25-25, त्याच्याविषयी काय सांगाल? आम्हाला देखील जाणून घ्यायचं आहे, कारण सातत्याने आम्ही देखील तुमचे स्टेटस पाहत असतो. चॅम्पियन्स बुमरो 25-25 हा आकडा आम्हाला दिसत असतो, त्याच्याविषयी काय सांगाल? तो नक्की एकदा सांगेन सगळ्यांसमोर, पण जेव्हा वेळ येईल त्याही सांगेन मी तो. या मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. समोर जर आपण पाहिलं तर प्रथमेश आहेत. प्रथमेश, कुठे कमी पडताय? कारण अजूनही सूरगवस्था आला नाहीये चिंतामणी 11 या संघाला. कारण तुमचा संघ जर आम्ही पाहिला तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये अगदी युवा उद्योन्मुख खेळाडूंचा भरणा असलेला संघ आम्हाला पाहायला मिळतोय, त्याच्याविषयी काय सांगाल? बॉलिंग थोडी कमी पडली, पण बॅटिंग बरोबर होती. या मॅचमध्ये देखील चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न करू. या मॅचसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर पुढील मॅचचा आता मात्र टॉस झालेला आहे. हा, साहेबांचा सन्मान केला जाईल. महापौर चषकाचे आयोजक उपशाखा प्रमुख माननीय श्री छोटू पवार साहेबांचा विशेष सन्मान आयोजन समितीच्या माध्यमातून केला जातोय.
पुढील मॅचचा टॉस देखील झालेला आहे. टॉस जिंकलाय टीम मितांश 11 या संघाने आणि टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. व्यासपीठावर सन्मान केला जातोय साहेबांचा. छोटू पवार साहेबांचा शुभागमन, स्वतः क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आणि साहेबांचा विशेष सन्मान आयोजन समितीच्या माध्यमातून केला जातो. या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती केला जातोय. छोटू पवार साहेबांचं शुभागमन, साहेबांची प्रमुख उपस्थिती आणि साहेबांचा विशेष सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. आणि तदनंतर आपण पाहिलं तर ही आकर्षक अशी खेळपट्टी आपण पाहतोय, ज्या खेळपट्टीवर 3 दिवस ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न होणार आहे. ते संजयजी कुमार आणि संतोषजी गौंड यांचा विशेष सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. खेळपट्टी बनवण्यामध्ये ज्यांनी विशेष सहकार्य केले या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांचा विशेष सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. संजयजी कुमार सर आणि संतोषजी गौंड सरांचा विशेष सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. खूप सारी मेहनत आणि त्याच खेळपट्टीवर ही स्पर्धा आपण पाहतोय, जी आकर्षक अशी खेळपट्टी बनवण्यामध्ये ज्यांचं मोलाचं योगदान राहिलं या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांचा विशेष सन्मान संजयजी कुमार आणि संतोषजी गौंड साहेबांचा विशेष सन्मान आयोजन समितीच्या माध्यमातून केला जातोय. धन्यवाद. तरी आलेल्या सर्वच क्रिकेट चाहत्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दुसऱ्या डावाला आता मात्र सुरुवात होते. मी विनंती करेन माझे साथी समालोचक रोशनजी पाताडे, आपण मायक्रोफोनचा ताबा घ्या. धन्यवाद. आणि दरम्यान या मॅच मध्ये एक विशेष पुरस्कार दिला जाणार आहे. कैलास काप मैदानावरती फिल्डिंग करत असताना जितकेही बॉल ते पकडतील त्यांना मात्र प्रत्येक बॉल पकडल्यानंतर सन्माननीय प्रिया शैलेश हरमळकर यांच्याकडून त्यांना 101 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार असेल. पाठलाग मात्र करायचा आहे. 107 107 धावा. परत एकदा मात्र 100चा आकडा. आजच्या दिवसातून मला वाटतं जवळपास 6 ते 7 वेळा 100चा आकडा मात्र पार पडलाय. मगाशी 109 आणि आता मात्र 107. सामन्याला सुरुवात करण्याची विनंती आहे. अजित मोहिते आणि आदित्य दळवी सलामीची जोडी, तर गोलंदाजी मार्कवरती मात्र पहिल्या ओव्हरसाठी अमया बिरमोले, काळा चौकीचा हार्दिक पांड्या. ऑलराऊंड परफॉर्मन्स या वेळेला. बॉटम हँडचा खूप चांगला वापर या फटक्यामध्ये. डीप मध्ये मात्र क्षेत्ररक्षक मिड विकेट मध्ये अनिकेत चव्हाण त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत. मोठ्या धावांचा पाठलाग, प्रयत्न मोठे असावे लागतील. एकेरी धावेने मात्र संघाच्या आणि वैयक्तिक धावांचं खातं उघडलं अजित मोहितेने. मोठ्या अपेक्षा असतील या मॅच कडे आपण लक्ष टाकलं तर अजित मोहिते आणि आदित्य दळवी ही जोडी मगाच्याही मॅच मध्ये खूप चांगला स्टार्ट दिला होता, खूप चांगलं परफॉर्मन्स केलं होतं आणि या दोन्ही फलंदाजांना मात्र आज एक मोठं लक्ष्य पार पाडायचा प्रयत्न करावा लागणार आहे. आणि विशेष पुरस्कार अजित मोहितेसाठी सुद्धा आलाय. परंतु या वेळेला वाईड लाईन यॉर्कर, जबरदस्त बॉल, चांगली पिचिंग पाहायला मिळते अमेय बिरमोलेकडून. अजित मोहितेसाठी असा पुरस्कार आहे की अजित मोहितेने जर इथून पुढे 6 बॉल 6 षटकार ठोकले या सामन्यादरम्यान तर चिंतामणी 11च्या संपूर्ण संघाकडून मात्र त्यांना 1001 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार असेल. दरम्यान 107 मोठ्या धावांचा पाठलाग करत असताना आता मात्र डॉट बॉल हाताळला गेलाय. अमेय बिरमोले विरुद्ध आदित्य दळवी, काळा चौकी परिसरातीलच हे 2 नावाजलेले खेळाडू. परंतु या वेळेला दिशा भरकटलाय. दिशाहीन गोलंदाजी, आउटसाइड दी ऑफ स्टंप, अवे फ्रॉम द बॉडी, आउट ऑफ द रीच ऑफ द बॅटर, अगदी फलंदाजाच्या आवाक्याच्या बाहेरचा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा, स्वर चेंडूची घोषणा, अवांतर धावेत वाढ, अतिरिक्त धावसंख्या धाव फलकावर, एक्स्ट्रा रन्स टीमच्या खात्यामध्ये. एक तेरी तो एक मेरी. कधी आपण जर पाहिलात येतोय डॉट बॉल, कधी आपण जर पाहिलात तर येतोय व्हाईट बॉल. आणि या वेळेला मोठा फटका, गोलंदाजाला लागेल झटका, बॉल जाईल सीमा पार, येतोय SVPL षटकार. अप्रतिम बॅटिंग केली आज संपूर्ण दिवसभरामध्ये आदित्य दळवीने. आजच्या दिवसात आपण जर पाहिलं तर प्रथमेश आणि आदित्य या 2 नावाचा बोलबाला राहिला या मैदानावर. आणि यावेळेला सरळ बॅटनं मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडच्या विकेटवर बॉल जाऊन लागतोय.
नॉन स्ट्रायकिंग एंडच्या स्टंपवर बॉल जाऊन लागला होता, तोपर्यंत मात्र एक चोरटी धाव घेतली गेली. 11 काळा चौकी विरोधात मात्र आपण जर पाहिलात तर नक्ष 11. थोडासा अडथळा येतोय. अजित मोहिते स्ट्राईक वरती 6 बॉल 6 षटकार जर त्यांनी ठोकले तर चिंतामणी 11 यांच्याकडून मात्र त्यांना 1001 चा पुरस्कार आहे. ओहो, या वेळेला मात्र विकेट किपरलाही बीट करतोय हा बॉल. लॉंग स्ट्रोक रिजन बाउंड्री लाईनच्या पार, धावा मिळतील 4. येतोय हा नशिबाचा चौकार. फुल टॉस बॉल होता अमेय बिरमोलेच्या माध्यमातून. बॉल आणि बॅट मध्ये कोणतंही कनेक्शन नाहीये, परंतु पाठीमागे बॉल टप्पा पडल्यानंतर अगदीच खाली राहिला आणि केतन कापच्याही पलीकडे हा बॉल अगदी मागच्या बॅनरच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळाला. 4 धावा आलेत. चौकार. तेरा धावा 5 बॉल नंतर 107 धावांचा पाठलाग करायचा आहे. जवळपास आपण जर पाहिलं तर 20 धावा प्रति षटकाच्या सरासरीनंच बॅटिंग करणं सध्या आपण सुरुवातीला आपण पाहूया. 13 धावा तर आल्यात. बघूया शेवटच्या बॉलवर काय घडते. अमेय बिरमोले 22च्या स्वरूपात मागील बॉलवर चौकार आलाय. यावेळेला सरळ बॅटनं फटका सजवलाय. लांब लचक षटकार येतोय. अजित मोहिते ब्रँडेड सिक्सर. हवाई आणि या षटकारासोबत ओव्हर नंबर 1 ची सांगता होतीये. या हवाई सिक्सर सोबत मात्र संघाची धावसंख्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 19 धावा. कैलास काप यांच्यासाठी सुद्धा एक विशेष पुरस्कार आहे. त्यांनी पकडलेल्या प्रत्येक बॉल साठी मात्र प्रिया शैलेश शर्मळकर यांच्याकडून मात्र कैलास काप यांच्यासाठी 101 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार. आणि दरम्यान मात्र आता हा ओव्हरचा खेळ संपल्यानंतर आपल्याला प्रत्येक स्पर्धेसाठी मात्र आम्हाला जी इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून दिली जाते अशा इंटरनेट सुविधेचे आमचे सर्व सन्माननीय जतीनजी गिरकर साहेब यांच्याकडून मात्र पुन्हा एकदा या स्पर्धेसाठी आम्हाला इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून दिली त्याबद्दल विश्वनाथजी गिरकर साहेब यांना मी विनंती करेन की आपण सन्माननीय जतीनजी गिरकर यांचा एक विशेष सन्मान व्यासपीठावरती करायचा आहे. आज जतीन इथे नाहीये त्यामुळे विश्वनाथ गिरकर साहेब इथे आहेत, त्यामुळे त्यांचा हा सन्मान आज आम्हाला या स्पर्धेसाठी मात्र जी इंटरनेटची सुविधा गरजेची होती आणि ही सुविधा आम्हाला उपलब्ध करून दिल्याबद्दल विश्वनाथ गिरकर साहेबांचा हा यथोचित सन्मान जयसिंगप्पा भोसले या स्पर्धेचे मुख्य आयोजक यांच्या शुभ हस्ते. दुसऱ्या ओव्हरसाठी मात्र गोलंदाजी मार्क वरती आलाय अनिकेत चव्हाण. स्ट्राईक वरती आदित्य दळवी. या वेळेला बॅटची एज घेतली आहे. 2 खेळाडूंच्या मधून मात्र बॉल निघून जातोय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. श्रीजय 11 लालबाग श्री विक्रांत जाधव यांच्या बॅनरला सलामी देण्यासाठी आणखीन एक दर्जेदार चौकार आदित्य दळवीच्या बॅटमधून. या मॅच मध्ये 5 आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये 145 चौकार आतापर्यंत ठोकले गेलेत. अनिकेत चव्हाणच्या पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय आदित्य दळवीच्या बॅटमधून. 23 धावा या चौकारासोबत. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक आला. पाठीमागे मात्र डीप मध्ये फिल्डर आहेत. एकच धाव घेण्याची संधी मिळेल. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न केला जात नाहीये. स्ट्राईक रोटेट करतायत. प्रत्येक वेळेला मात्र एकमेकांना संधी देत आहेत. 5 चेंडूत 12 वरती आहे तो आदित्य दळवी आणि 3 चेंडूत 7 वर अजित मोहिते. 24 धावांची ही भागीदारी आपण पाहतोय 2 फलंदाजांमध्ये. मोठ्या पार्टनरशिपची गरज आहे. विकेट वाचवून क्रिकेट खेळावं लागेल. मोठ्या धावांचा पाठलाग करायचा आहे. यानंतर मात्र या आजच्या रात्रीतला शेवटचा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये बघणार आहोत. ओहो, या वेळेला टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि चेंडू करेल हवाई सफर. हवा के साथ साथ घट्टा के संग संग आणखीन एक बॉल बाउंड्री लाईन पार. येतोय षटकार अजित मोहितेच्या बॅटमधून.
सीधी बॅट, नो बकवास, 6 धावा, अर्धा डझन धावांची भर पडेल स्कोर कार्डवर आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल 30. बिनगडी बाद 30 धावा 1.3 चेंडू नंतर. ताकद आहे, नजाकत आहे या फलंदाजाकडून. मोठ्या अपेक्षा आज टीमला. परत एकदा बार बार लगातार बॉल बाउंड्री लाईन पार. येतोय आणखीन एक उत्तुंग आसमानी गगनचुंबी गगनभेदी षटकार. अप्रतिम बॅटिंग, बॅक टू बॅक सिक्सर्स. अजित मोहिते ब्रँडेड षटकार. एक चौकार, एक सिंगल आणि त्यानंतर 2 मोठे फटके, 2 षटकार अजित मोहितेच्या बॅटमधून. लक्ष मोठे आहे, प्रयत्न मोठे करावे लागतील. आपला अनुभव मात्र पणाला लावावा लागेल या मॅच मध्ये. एक 11 काळा चौकी तर दुसऱ्या बाजूला केतन काप यांचा नक्ष 11. यावेळेला ड्राईव्ह केलं चेंडूला, एकच धाव घेण्याचा प्रयत्न असेल. 5वा बॉल होता या ओव्हरचा. 36 धावा मात्र होत्या स्कोर कार्डवर. आता मात्र एका धावेसोबत संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 37. 37 या धावसंख्येवर आतापर्यंत आपण जर पाहिलं तर या ओव्हर मधून एकंदरीत 18 धावा आल्यात, ज्यामध्ये 2 षटकार, 1 चौकार आणि 2 सिंगल. असं मात्र मागील 5 बॉलचं विश्लेषण आपण बघतोय. आदित्य दळवी स्ट्राईक वरती. एक युनिक स्टाईल आहे या फलंदाजाची. आयवेअर परिधान करून मात्र बॅटिंग करतात. आय मास्क अगदी आपण जर पाहिलं तर हे डोळ्यावरचं हेल्मेट आपल्याला पाहायला मिळतंय. आणि इथे मात्र सरळ बॉलर्स बॅक ड्राईव्ह. अनिकेत चव्हाणच्या हातामध्ये हा शेवटचा बॉल जाईल. पहिला निर्धाव चेंडू या ओव्हर मधून आलाय. त्या व्यतिरिक्त 5 बॉल मध्ये 18 धावा खर्च केल्यात. 2 ओव्हरचा खेळ संपला. 18.5च्या सरासरीनं बिनगडी बाद 37 धावा. एक 11 काळा चौकी. इक्वेशन सुद्धा जाणून घेऊया. आता 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे. अजित मोहिते 6 चेंडूत 20 वर तर आदित्य दळवी 6 चेंडूत 12 वर. पहिल्या 2 ओव्हर अखेरीस 37 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 70 धावांचा अजूनही पाठलाग करायचा आहे. प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून हे सर्व ग्राफिक्स आपण मेगा स्क्रीन वरती सुद्धा पाहू शकाल. अगदी विविध अँगलने हाय डेफिनेशन कॅमेऱ्यासोबत या स्पर्धेचं क्रिस्टल क्लिअर थेट प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळतंय. खूप चांगली खेळपट्टी आज आम्हाला उपलब्ध करून दिली. आज त्या खेळपट्टी बनवणाऱ्यांचा सुद्धा विशेष सन्मान व्यासपीठावरती केला गेला. अगदी या स्पर्धेमध्ये ज्यांनी ज्यांनी विशेष सहकार्य केलंय, ज्यांनी ज्यांनी मात्र योगदान दिलंय, अगदी छोट्यातल्या छोट्या घटकाचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जातोय आयोजन समितीच्या माध्यमातून. मेगा स्क्रीनवर अमेय बिरमोले सज्ज होताना ओव्हर नंबर 3 साठी 37 विदाउट एनी लॉस आफ्टर 2 ओव्हर्स. तिसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. व्हॉट अ शॉट. मनगडी फटका अजित मोहितेच्या बॅटमधून येतोय. एक दमदार षटकार आणि लगातार 3 षटकार. या पूर्ण ओव्हर मध्ये जर 3 षटकार अजित मोहितेने ठोकले तर विशालजी शेलार यांच्याकडून त्यांना 1001 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार असेल. जरा रेलिंग वरचं वजन कमी करा प्रेक्षकांनो, थोडं सहकार्य करा. उद्यासाठी सुद्धा आपल्याला रेलिंग हवी आहे मित्रांनो. आणि मुख्य व्यासपीठ मुख्य प्रवेशद्वारासमोर जे प्रेक्षक आहेत आपण थोडंसं सगळ्यांनी मागे सरकून घ्या. सगळ्यांनी बाउंड्री लाईनच्या मागे व्हा जरा प्लीज. अमेयने जर अजित मोहितेची विकेट घेतली तर 1000चा पुरस्कार एसी इव्हेंट कडून. आणि इथे मात्र नजाकत पाहायला मिळते. पुन्हा एकदा अजित मोहितेच्या बॅट मधून चौकार येतोय.
3 षटकार या ओव्हरमध्ये कसेही ठोकले तर अजित मोहितेला मात्र मास्टर सोल्युशन सर्व विशालजी शेलार यांच्याकडून 1001 चा पुरस्कार असेल. आणि अमेय बिरमोलेने जर अजित मोहितेची विकेट पटकावली तर एसी इव्हेंटचे सर्व अविनाशी मिटबावकर आणि सचिन रावल यांच्याकडून अमेय बिरमोलेला 1000 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार असेल. .47 47 धावा. परत एकदा अमेय बिरमोले सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म राऊंड 4 टू गो. आपटलेला बॉल आणि त्याला सुद्धा फ्लॅट शॉट पाठवलाय सरळ मैदानाच्या बाहेर. बघूया पंचांचा निर्णय. होय आला इथे मात्र आणखीन एक दमदार षटकार. अगदी गॅप मध्ये बॉल गेलाय बघा. ती रेलिंग आणि जमिनीमध्ये तो छोटासा गॅप आहे ना, त्या गॅप मध्ये मात्र हा बॉल जातोय. रिव्ह्यूची मागणी मात्र केली गेली आहे. ऑनफिल्ड पंचांचं ओरिजिनल डिसिजन षटकार आहे. आणि बायकाळा विधानसभेचे सन्माननीय कार्यसम्राट शाखा प्रमुख सन्माननीय श्री रमेश रावल साहेबांचं या ठिकाणी शुभागमन आपल्या मैदानावर झालेलं आहे. व्यासपीठावरती उपस्थित राहिले त्यांचं हार्दिक स्वागत. रमेशजी रावल साहेब आपलं मनपूर्वक स्वागत असेल. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग शिवसेना प्रमुख चषक 2025 पर्व दुसरे आणि आज स्पर्धेचा दुसऱ्या रजनीचा सेकंड लास्ट सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. सिद्धेश भोसले असेल, षटकार असेल. आणि त्याचबरोबर शिवडी विधानसभा उपविभाग अधिकारी सन्माननीय नागेशजी माने साहेबांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झाले, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. त्याचबरोबर विभाग अधिकारी सन्माननीय सुप्रीतजी म्हात्रे साहेब आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. आज हे सर्व युवा सेनेचे पदाधिकारी आज आपल्या व्यासपीठावरती उपस्थित राहतात. त्यांचा सर्वांचा सन्मानही केला जाईल. त्यापूर्वी त्यांचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय आणि जातोय मॅचच्या दिशेने. अमेय बिरमोले विरुद्ध अजित मोहिते. आपटलेला बॉल आणि तोही उडवलाय. पुन्हा एकदा हवाई यात्रेवरती पाठवलंय चेंडूला. जा बॉल शोधून आण. अजित मोहितेचा हा लांबलचक षटकार. मोहिते यांच्यासाठी आणखीन एक पुरस्कार आलाय. अर्धशतक ठोकून जर ही मॅच 1-11 काळा चौकी संघाला त्यांनी जर जिंकवून दिली तर मात्र श्री श्रीमंत समर्थ यांच्याकडून मात्र त्यांना 1001 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार असेल. हमारे जो पिच क्यूरेटर है सन्माननीय संजय जी कुमार और संतोष गौड़ सर आज यहाँ पर हमारे साथ मौजूद है. बहुत अच्छी विकेट वहां पर उन्होंने बनाई है और इस टूर्नामेंट के लिए बहुत बड़ा योगदान दिया है संतोष भाई और संजय भाई ने, तो बहुत बहुत शुक्रिया अदा करना चाहूंगा. 59 धावा 2.4 चेंडू नंतर कोणती विकेट अजूनही आलेली नाहीये. गोलंदाज विकेटच्या शोधामध्ये आहेत. अजित मोहिते 107 धावांचा हा पाठलाग करायचा असताना त्याने जर अर्धशतक ठोकून आपल्या टीमला ही मॅच जिंकवून दिली तर श्री श्रीमंत समर्थ यांच्याकडून मात्र त्यांना 1001 चा पुरस्कार असेल. अमेय बिरमोले महागडा ठरतोय. आतापर्यंत 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 22 धावा त्यांनी खर्च केल्या. 3 षटकार 1 चौकार. यावेळेला खोलात टाकलेला स्लोअर वन फ्लाइटेड बॉल हा यॉर्कर, त्याला मात्र बॅकवर्ड स्क्वेअरलेकडे खेळत असताना दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बघा इथे मात्र काय चपळता पाहायला मिळते या दोन्ही बॅटर्स कडून. 60 चा आकडा पार. 61 धावा स्कोर कार्डवर. शेवटचा बॉल शिल्लक अमेय बिरमोलेच्या ओव्हर मधला. ओव्हर नंबर 3. आणि सन्माननीय सिद्धेजी भोसले साहेब आणि सन्माननीय जयसिंगप्पा भोसले साहेबांच्या सौभाग्यवती आज या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांना सुद्धा मी व्यासपीठावरती येण्याची विनंती करतोय.
ओहो फुल टॉस या वेळेला मात्र ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. या स्पर्धेचे संयोजक सन्माननीय सिद्धेशजी भोसले आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय जयसिंग अप्पा भोसले. सिद्धेशच्या मातोश्री आणि अप्पांच्या सौभाग्यवती आज या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना व्यासपीठावरती येण्याची विनंती करेन. दरम्यान एकेरी धावेसोबत ओव्हरचा खेळ इथे संपलेला आपण बघतोय. एकंदरीत 21 धावांचं हे षटक आपण पाहिलं. 3 षटकार, 1 चौकार, 1 डबल, 1 सिंगल. संघाची एकूण धावसंख्या 3 ओव्हर नंतर 62. 2 ओव्हर मध्ये 40 धावा. अमेय बिरमोले मात्र महागडा ठरला. अजित मोहिते 12 बॉल 45 धावांवरती बॅटिंग करतोय. आपलं अर्धशतक पूर्ण करण्यासाठी अजितला फक्त आणि फक्त 5 धावांची गरज आहे. संदेश वाल्मिकी नवीन ओव्हरसाठी 3 ओव्हर 62 धावा. 18 बॉल शिल्लक आहेत. आणि हा पहिलाच बॉल ज्युसी फुल टॉस आणि या ज्युसी फुल टॉसचा पुरेपूर समाचार. बॉल जाईल सीमारेषा पार. धावा मिळतील 6. येतोय षटकार. प्रेक्षकांनो पुन्हा एकदा रेलिंग वरती मात्र वजन देण्याचं थांबवा. आपल्याला विनंती असेल. आणि अजित मोहितेचा या षटकारासोबत अर्धशतक पूर्ण झालाय. पुन्हा एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या अजित मोहितेसाठी. 13 बॉल आणि 51 धावांवर बॅटिंग करतोय. आणि या अर्धशतकासाठी नवनाथजी गाडवे संघ मालक एकी 11 यांच्याकडून अजित मोहितेला 2001 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार. नो लॉस जर चेस केला तर कौस्तुभ दळवी यांच्याकडून मात्र या खेळाडूंना 1000 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार. 107 धावांचा पाठलाग. 17 बॉल आणि 39 धावांची गरज. आणखीन एक बिग हिट. ओहो हा बॉल सुद्धा जाईल सीमा रेषा पार. आणखीन एक षटकार. अजित मोहिते मॅन इन फॉर्म, मॅन ऑन फायर. वा काय बॅटिंग सुरू आहे. 2 बॉल 2 षटकार. परत एकदा आज या मैदानावरती 6 बॉल 6 षटकारांचा विक्रम पाहायला मिळेल का. पहिल्या 2 बॉल मध्ये 2 तर आलेत. अजून 4 बॉलचा खेळ बाकी आहे. स्कोर जाऊन पोहोचलाय 74 या धावसंख्येवर. आणि आतापर्यंतच्या या स्पर्धेतल्या सर्वाधिक धावा बनवणारा फलंदाज ठरला अजित मोहिते. मित्रांनो टाळ्या होऊन जाऊ द्या. आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेदरम्यान 161 धावा बनवल्यात. आणि त्या मागोमाग मात्र आपण जर पाहिला तर प्रथमेश पवार दुसऱ्या क्रमांकावरती आहेत. 128 धावा त्यांच्या नावावर. 158 धावा त्यांच्या नावावर आहेत. काल एकाच मॅच मध्ये 100 मारल्या. आणि अजित मोहिते मात्र आता नानाच्याही पुढे निघून गेलाय. 161 धावा म्हणजे 3 धावा पुढे आहे. आणि उद्या मुक्ताई स्पार्टनची एक मॅच अजून होणार आहे. आणि तिसऱ्या नंबरवरती कोण आहे तर तिसऱ्या नंबरवरती आहे आदित्य दळवी. 127 धावा त्याने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये बनवल्यात. स्कोर झालाय 75 धावा. 6-6-1. चौथा बॉल तो सुद्धा मात्र भिरकावून दिला. 1 बाउंड सीमा पार. या वेळेला मात्र येतोय चौकार. 3 खेळाडूंमध्ये ही रेस सुरू आहे. त्यातले 2 खेळाडू एकी 11 काळा चौकी संघाचे आहेत. अभिमानाची गोष्ट आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊया दोन्ही फलंदाजांसाठी.
यावेळेला खोलात टाकला होता बॉल. संदेश वाल्मिकी कव्हर पॉइंट कडे मात्र केतन. तसेच आपण गोलंदाजांकडे सुद्धा लक्ष टाकूया. या संपूर्ण स्पर्धेमध्ये सर्वाधिक विकेट पटकावणारा गोलंदाज आहे, ज्याने मात्र 4 इनिंगचा खेळ इथे केलाय आणि एकंदरीत 9 विकेट पटकावलेत असा प्रथमेश साळवी, तोही एकी 11 संघाचा हायएस्ट विकेट टेकर बॉलर या स्पर्धेतला. यावेळेला बॅटची एज घेतली आहे, तर दुसऱ्या क्रमांकावरती नक्ष 11 संघाचा 8 विकेट पटकावणारा अमेय बिरमोले दुसऱ्या क्रमांकावरती आहे. खूप चांगली फाईट होती या दोन टीम मध्ये. स्कोर झालाय 4 ओव्हर नंतर 20 धावा प्रति षटकाच्या सरासरीनं 80. पाठलाग करायचा 107 चा. 27 धावांची गरज, 12 बॉल शिल्लक. श्री श्रीमंत समर्थ अजित मोहितेला हा पुरस्कार आलाय. जर नो लॉस अर्धशतक तर झालंय, परंतु ही मॅच त्यांनी नॉट आउट राऊंड आपल्या टीमला जिंकवून दिली, तर त्यांना 1001 चा पुरस्कार श्री श्रीमंत समर्थ यांच्याकडून दिला जाईल. आणि हा लोगो आपल्याला मेगा स्क्रीनवर दिसतोय श्रीमंत समर्थ यांचा. अनिकेत चव्हाणने जर या फलंदाजांची विकेट पटकावली, तर अनिकेत चव्हाणला सर्वप्रथम तर प्रिया शैलेश हरमळकर यांच्याकडून 301 रुपयांचा पुरस्कार, आणि आदित्य दळवी 3 6 जर या एका ओव्हर मध्ये त्यांनी मारले तर 1000 चा पुरस्कार मास्टर सोल्युशन कडून म्हणजेच विशालजी शेलार यांच्याकडून. आणि रुपेश सुर्वे यांच्याकडून सुद्धा एक पुरस्कार आलाय. अजित मोहितेने जर सलग 3 षटकार ठोकले तर रुपेश सुर्वे यांच्याकडून सुद्धा त्यांना 501 चा पुरस्कार असेल. पारितोषिकांची पर्वणी आहे. खेळाडूंवरती पारितोषिकांचा वर्षाव. ओ हो, या वेळेला बॅलन्स करू शकले नाहीत, मिस्टेक होतीये. थ्रो चांगला आहे, धाव मात्र घेतली जात नाहीये. चांगले एफर्ट्स. कॅच जरी सोडली असली तर इकडे मात्र आता रिव्ह्यू मागितला गेलाय की फलंदाज खेळाडू टच झालाय का पाठीमागे. नाही झालेलं आहे. निर्धाव चेंडू असेल, धाव आलेली नाहीये. अनिकेत चव्हाण परत एकदा जाऊया मॅचच्या दिशेने. डॉट बॉलने मात्र सुरुवात करतोय आपल्या गोलंदाजीची. पहिला बॉल निर्धाव चेंडू आला. येस, 11 चेंडू आणि 27 धावा. आदित्य दळवी विरुद्ध अनिकेत चव्हाण. 107 धावांचा पाठलाग. कट केला. या वेळेला गॅप मध्ये कोणी नाहीये. बॉल जाईल मात्र 1 बाउन्स 2 बाउन्स. जमिनीला मात्र गुदगुल्या करत 4 धावांसाठी सीमारेषा पार. येतोय चौकार. चार धावा. स्कोर झालाय 84. 23 धावांची अजूनही गरज आहे. प्रेक्षक आणि प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. या शिवडी विधानसभेतील मात्र ही सर्व जनता आपल्याला मैदानाच्या आजूबाजूला गर्दी करताना पाहायला मिळते. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत. SVPL शिवसेना प्रमुख चषक 2025 सीझन 2 मध्ये मुख्य आयोजक सन्माननीय शाखा प्रमुख जयसिंग अप्पा भोसले. आडवा बॅटनं या वेळेला पुन्हा एकदा बॉल अगदी मात्र पाठवलाय तो दुसऱ्या इमारतीमध्ये. मला वाटतंय 107 धावांचा पाठलाग नो लॉस चेस करण्याचा प्रयत्न होणार आहे. आदित्य दळवी गुडघा टेकलाय आणि बॉल सरळ मैदानाच्या बाहेर फेकलाय. 1 डॉट 1 चौकार 1 षटकार. 90 धावा टीमच्या पूर्ण झालेत. जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त आता 17 धावांची गरज आहे. 9 बॉल आणि 17 धावा.
अनिकेत चव्हाण विरुद्ध आदित्य दळवी. काळा चौकी परिसरातलेच हे दोन खेळाडू एकमेकांच्या विरोधात. एका बाजूला नक्ष 11, दुसऱ्या बाजूला एकी 11. या वेळेला मात्र फॉलो केलं बॉलला. रीड करत असताना वाईडलाईन यॉर्कर हाताला गेला होता. दुसऱ्या बाजूने मात्र नक्ष 11 सुद्धा चांगली फाईट करते. काय घडणार, काय बिघडणार. 8 बॉल आणि 17ची गरज. अनिकेत चव्हाण सुद्धा एक क्षमतापूर्ण गोलंदाज आहे. समोर मात्र एक विस्फोटक बॅटर आदित्य दळवी. ओहो, काय फटका खेळलाय मित्रांनो. हा फटका आवडला असेल तर या फटक्यासाठी जरा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. असे फटके पाहिल्यानंतर मात्र डोळ्यांना थंडक मिळते. पाहावा पाहावा आणि पाहतच राहावा असा हा फटका. थोड्या वेळासाठी असं वाटलं मिड विकेट किंवा डीप स्क्वेअर लेग मध्ये खेळेल, परंतु बॉलला पाठवलं वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या वरून 6 धावांसाठी. अप्रतिम टायमिंग आणि मनगटाचा खूप चांगला वापर या फटक्यामध्ये पाहायला मिळतोय. 96 धावा. 11 धावांची गरज होती. हा बॉल सुद्धा जातोय मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर आदित्य दळवीच्या बॅट मधून. 6 बॉल आणि 5 रनची आवश्यकता शिल्लक राहिली आहे. काय बॅटिंग केली आज आदित्यने सुद्धा. 14 बॉल 39 धावांवरती बॅटिंग करतोय. गोलंदाजीसाठी येतील अथर्व ढोले. स्ट्राईकवर असेल अजित मोहिते. 16 बॉल आणि 58 धावांवरती बॅटिंग करतोय अजित. या स्पर्धेतला सर्वाधिक धावा बनवणारा खेळाडू. मेगा स्क्रीन वरती मात्र आपल्याला सर्वाधिक धावा बनवणारे खेळाडू पाहायला मिळत आहेत. अजित मोहिते एकी 11, 4 इनिंग 44 बॉल 162 धावा. प्रथमेश पवार, मुक्ताईस पाटण 3 इनिंग 50 बॉल 158 धावा. आदित्य दळवी एकी 11, 4 इनिंग 57 बॉल 154 धावा. स्वराज परब, सिद्धेश पॅकर 4 इनिंग 36 बॉल 109 धावा. 5व्या क्रमांकावर दर्शन पाडावे, अर्णव मराठा 3 इनिंग 42 बॉल 102 धावा. असे मात्र टॉप 5 सर्वाधिक धावा बनवणारे हे फलंदाज आपण बघतोय. 6 चेंडू आणि 5 धावांची गरज. बघूया काय घडेल या बॉलवर, काय घडेल या ओव्हर मध्ये. पार्थ सावंत पहिला बॉल. या वेळेला मात्र अगदी कृणाल पांड्या गोलंदाजी करतोय की काय मैदानामध्ये असा भास होतोय. पार्थ सावंत आहे गोलंदाजीसाठी. त्याला पाहिल्यानंतर मात्र टेनिस क्रिकेट विश्वातल्या फिरकीचा जादूगार अनिकेत सानपची आठवण झाली. आणि पार्थ सावंतने जर विकेट पटकावली तर त्याला 501 चा पुरस्कार चिंतामणी 11 कडून दिला जाईल. परंतु त्यासाठी त्याला अजित मोहितेची विकेट पटकावावी लागेल. मॅच अजूनही संपलेली नाहीये. मॅच ऑन, गेम ऑन. या वेळेला चांगली फिरकी, अप्रतिम बॉल. बीट केलं जातंय अजित मोहिते सारख्या फलंदाजाला. डॉट बॉलने सुरुवात. दोन चेंडू निर्धाव आलेत. 4 चेंडू आणि मात्र जिंकण्यासाठी गरज आहे ती 5 धावांची. स्कोर कार्ड वरती 102 विदाउट एनी लॉस. बिनगडी बाद 102 धावा आतापर्यंत बनवलेत. आणि हा बॉल समोर पाठवलाय. 1 बाउन्स. फिल्डर तिकडे पोहोचले सुद्धा. चांगले एफर्ट्स लावले गेले परंतु कॅच करू शकलेले नाहीयेत. चांगला प्रयत्न होता. 1 रन आली आहे. नशिबाची साथ मात्र मिळते ती नक्ष 11 संघाला.
कारण धावा मात्र अडल्या गेल्यात. विकेट जरी मिळाली नसली तरी मात्र चौकार जिथे येणार होता तिथे फक्त आणि फक्त एकच धाव मिळाली आहे. तीन बॉल आणि 4 रनची आवश्यकता आहे. स्ट्राइक वर जातोय आदित्य दळवी. बॉलिंग मार्कवर पार्थ सावंत. तीन बॉल आणि 3 बॉल मध्ये 4 धावांची आवश्यकता. स्ट्राइक वरती आदित्य. गोलंदाजी मार्कवर पार्थ सावंत. यानंतर आजच्या रात्रीतला शेवटचा सामना असेल. दोन्ही टीमने तयारी करायची आहे पुढील सामन्यासाठी. आणि या फटक्यासोबत या मॅचचा विजेता एकी 11 काळा चौकी नवनाथ गाडवे अँड टीम. वेल डन, वेल प्लेड अँड कॉंग्रॅच्युलेशन्स. मनपूर्वक अभिनंदन असेल. अँड व्हेरी हार्ड लक, व्हेरी बॅड लक नक्षी 11. आणि आदित्य दळवी सर्वाधिक धावा बनवणाऱ्या फलंदाजाच्या रँकिंग मध्ये दुसऱ्या नंबरवर असेल या बॉल नंतर. म्हणजे आतापर्यंतच्या सर्वाधिक धावा बनवणारे हे 2 फलंदाज नॉट आउट राहिले या मॅच मध्ये.